नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दर्शक हो, आपल्या समाजाचे, आपल्या देशाचे भविष्य असणारे लहान मुलं आणि त्यांना जन्म देणाऱ्या माता यांच्या स्वास्थ्याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे माता बाल संगोपन आणि लसीकरण. यावर चर्चा करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केलंय. तर स्वागत करूया डॉक्टर सरला लाड या मॅमचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे मॅम. थँक्यू. डॉक्टर सरला लाड या नागपूर महानगरपालिका येथे माता बाल संगोपन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या चर्चेकडे वळूया. मॅम, आपला आजचा जो विषय आहे माता बाल संगोपन आणि लसीकरण, या विषयावर चर्चा करणे किंवा बोलणे हे खरंच किती महत्त्वाचे आहे? माता व बाल संगोपन कार्यक्रम जो आहेत या विषयावर चर्चा होणं खूप आवश्यक आहे. कारण जे आरोग्य आहे मातेचं ते सगळं बाळाशी संलग्न राहते. कारण माता सुरक्षित राहील तरच घर सुरक्षित राहू शकतं. त्यामुळे दोघंही सुरक्षित राहतील तरच फॅमिली खुशी राहू शकते, सुखी राहू शकते. म्हणून हा कार्यक्रम चर्चा होणं खूप आवश्यक आहे. बरं मॅम, RCH जे आहे याचा उल्लेख आपण केला होता. जसं तर RCH म्हणजे काय आहे आणि हा कसला कार्यक्रम आहे? RCH म्हणजे रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड अँड हेल्थ प्रोग्राम आहेत, ज्यामध्ये माताचे आणि लहान मुलांचे सगळं आरोग्य तपासणी, लसीकरण, त्यांच्या पौष्टिक आहाराबद्दल आपण सगळे मार्गदर्शक सूचना जाहीर करतो आणि त्याचा पूर्ण अंमलबजावणी करतो. तर हा जो कार्यक्रम आहे RCH, याचे काही विशेष उद्दिष्टे पण आहेत का? हो, RCH कार्यक्रमाचे उद्दिष्ट राहते म्हणजे एक ठराविक पॉप्युलेशन ठरवून दिलेलं राहतं. त्या पॉप्युलेशनमध्ये एक टार्गेट ठरवलेलं राहतं, म्हणजे उद्दिष्ट ठरवलेलं राहतं की किती पॉप्युलेशनमध्ये किती गरोदर बाया मिळायला पाहिजे, किती लहान मुलं मिळायला पाहिजे. त्यानुसार तेवढे लहान मुलं मिळतात का, त्यांचा शोध होतो का, हा सगळं एक सर्वे राहतो. सर्वे केल्यानंतर बाकीचे प्रोसिजर्स राहतात, बाकीचे इंडिकेटर्स राहतात, ते फॉलो केले जातात. बरं. तर मॅम, जसं आहेत कोणी लाभार्थी आहेत की ज्यांना RCH या कार्यक्रमाचे लाभ घ्यायचे आहे, तर काही विशेष त्यांना पात्रता अशी असायला हवी का? हो, RCHचा म्हणजे इलिजिबल कपल राहतात, जननक्षम जोडपे ज्याला म्हणतो आपण, त्यांचा आपण 18 वर्षापासून तर 49 वर्षापर्यंतचा जो सर्वे राहतो तो सर्वे येतो. म्हणजे त्या पिरियडमध्ये जे माता बाल संगोपन जे प्रोग्राम आहे हा यांचं एक पिरियड राहतं 18 वर्षापासून ते 49 वर्षापर्यंत. तर त्या वयाचे जे लाभार्थी आहेत ते आपले पात्र राहतात. बरं, म्हणजे RCH अंतर्गत गरोदर माता आणि लहान मुलं यांना तो लाभ होऊ शकतो. बरोबर. तर मॅम, जसं RCH आहे या योजनेअंतर्गत कुठल्या आणखी अशा सेवा दिल्या जातात आणि कशा प्रकारे त्या कामाचा आढावा घेतला जातो? हां, RCH अंतर्गत सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला जे सर्वेनुसार आपल्याला ज्या गरोदर बाया मिळतात त्यामध्ये नवीन लग्न झालेल्या कपलचे एक लिस्ट आपल्याला तयार करायची राहते. त्यानुसार किशोरवयीन मुलांचे, किशोरवयीन मुलींचे आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि लैंगिक आजाराबद्दल त्यांना जनजागृती केली जाते. त्यानंतर जे ॲनिमिया मुक्त कार्यक्रमाअंतर्गत ज्यांना प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे 0 ते 1 वर्षापासून तर पूर्ण 70-80 वर्षापर्यंत ॲनिमिया मुक्त भारत अंतर्गत FSच्या गोळ्या वाटल्या जातात. शालेय आरोग्य तपासणी केली जाते आणि RBSK म्हणून एक टीम राहते स्टेट गव्हर्नमेंटची, त्याच्या थ्रू सर्व लहान मुलांची शालेय आरोग्य तपासणी करून त्याच्यामध्ये काही मुलांना जर कंजेनायटल ॲनॉमली किंवा काही आजार आढळले तर त्यांचं पूर्ण आजारांचं ट्रीटमेंट करून त्या मुलांना सगळी सेवा उपलब्ध करून दिली जाते. मॅम, जसं गरोदर माता आहेत यांच्यापर्यंत शासन किंवा ज्या योजना आहेत यांचा लाभ त्यांना मिळावा म्हणून कशा प्रकारे आपल्याला पोहोचता येईल?
त्यांची लिस्ट तयार केली जातं एरियानुसार की गरोदर माता ह्या एरियामध्ये किती आहेत, त्याचा आशा थ्रू सर्वे केला जातो. आशांची लिस्टमध्ये किती गरोदर माता आहेत त्या प्रत्येक गरोदर मातेच्या घरापर्यंत आशा आणि आमचे ANM कार्यकर्ता पोहोचतात. त्याच्यानंतर त्यांना दवाखान्यापर्यंत आणलं जातं, त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जातं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना प्रायमरी सुविधा जी आहे ना ते आपण देतो, म्हणजे कॉर्पोरेशनच्या UPSC अर्बन हेल्थतर्फे किंवा महानगरपालिकेची काही डिस्पेन्सरी आहे त्याच्यातर्फे प्रायमरी हेल्थ केअर चेकअप अंतर आपण प्रायमरी सेवा दिला जातो. नंतर बाकीच्या सेवेसाठी त्यांना संदर्भित केला जातं मेडिकल मेमो किंवा डागाला. बरोबर. तर मॅम जसं गरोदर स्त्री ही घरी आहे तर आशा वर्करनी किती वेळा तिला घरी जाऊन भेट देणे अपेक्षित आहे? कमीत कमी 4 भेटी तरी तिला देणं आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा जास्त तिने द्यायला पाहिजे, पण कमीत कमी 4 व्हिजिट व्हायला पाहिजेत तिच्या. बरं. तर मॅम जसं गरोदर मातांसाठी आणखी कुठल्या योजना अशा राबविल्या जातात शासनाद्वारे? गरोदर मातांसाठी JSY आणि PMVY एक योजना राहते की ज्याच्या अंतर्गत त्यांना लाभ दिला जातो. JSY योजनेमध्ये SC ST किंवा BPL कॅटेगरीचे जे लोक आहेत त्यांना डिलिव्हरी झाल्यावर 7 दिवसाच्या आतमध्ये 600 रुपये अर्बन एरियामधल्या लोकांना डिलिव्हरी झाल्यावर त्या पेशंटला मिळतात. जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर आणि किंवा सीझर झालं तर त्यांना 1500 रुपये मिळतात. पण त्यासाठी डिलिव्हरी ही शासकीय दवाखान्यात किंवा निमशासकीय म्हणजे गव्हर्नमेंट रेकग्नाइज दवाखान्यामध्येच झालेली पाहिजेत. तसंच PMY आणि कास्ट सर्टिफिकेट आवश्यक, ST ST किंवा BPLचं सर्टिफिकेट लागतं, बाकी बँकचं सर्टिफिकेट लागतं, आधार कार्ड लागतं त्याला कागदपत्र. PMYचं असं आहे की जे पहिल्यांदा प्रेग्नंट ज्या बाया आहेत त्यांना PMYचा लाभ मिळतो, पंतप्रधान मातृत्व योजना. त्या योजनेअंतर्गत आपण 3 टप्प्यामध्ये त्यांना पैसे देतो. पहिला टप्पा जेव्हा रजिस्टर्ड झाला पेशंट 12 वीक्सच्या आतमध्ये आपल्याला कंपल्सरी राहते रजिस्ट्रेशन करणं, तर पहिला टप्पा त्यांना 1000 रुपये मिळतात. दुसरा टप्पा म्हणजे 6 महिन्याचा राहतो त्याच्यामध्ये 2000 मिळतात. आणि तिसरा टप्पा जो राहतो डिलिव्हरी झाल्यावर जेव्हा बाळाचं तिसरं इंजेक्शन लावायला पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा त्यांना बाकीचे उरलेले 2000 देतात. बरं. म्हणजे ही सगळी जी धनराशी आहे ही त्या मातेला स्वतःचं आणि बाळाची काळजी घ्यायला उपयोगात पडेल या हेतूने हे दिलं बरोबर. मातेच्या आरोग्यविषयक आणि तिचं पोषण आहार व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून फक्त पोषण आहारासाठी आणि बाळाच्या काळजीसाठीच तेवढे पैसे दिले जातात. तर मॅम JSY किंवा PMVVY ह्या ज्या योजना आहेत यांचा लाभ घेण्यासाठी काही अशी विशेष पात्रता हवी असते का? हां, तेच आधार कार्ड आवश्यक आहे. जसं JSY साठी BPLचं म्हणजे BPL ST SC BPL तर ST लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल, आधार कार्ड लागेल, तिचं बँकचं अकाउंटचं पेपर लागतात. अशी 3-4 कागदपत्र आहे की जे आवश्यक आहे ते लागतात. पंतप्रधान मातृत्व योजनेसाठी तसंच जे आधार कार्ड लागेल हजबंड वाईफचं आणि बँकचा अकाउंट नंबर लागेल. जर बँकचा अकाउंट नंबर नसलं की पुन्हा म्हणजे अकाउंटच ओपन नसेल तिचं अकाउंट ओपन करावं लागतं तिला. आणि लिव्हिंग सर्टिफिकेट, बाकी बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते एवढे मॅन्डेटरी नाही आहे, पण हे 3-4 डॉक्युमेंट्स आवश्यक आहे. म्हणजे ते त्यांनी सोबत घेऊन येऊन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. MCH कार्ड म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्ही ANC पेशंटने रजिस्टर्ड केल्याचं एक MCH कार्ड आपल्याला मिळते, ते त्याला आवश्यक आहे. म्हणजे खरंच ही बाई प्रेग्नंट आहे, खरंच हिचे एवढे व्हिजिट झालेले आहे ते दाखवावं लागतात आपल्याला, तेव्हा कार्ड पण आवश्यक आहे. तर जसं शासनाचं जे काही केंद्र आहे किंवा दवाखाना आहे तिथे असा काही विशेष दिवस किंवा विशेष वेळ ठरलेली असते का की ज्या दिवशी गरोदर मातांची तपासणी केली जाते? हां, शासनाच्या नियमानुसार एक 9 तारीख म्हणून दर महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेचा गरोदर मातांची चेकअप होतं दर तारखेच्या. पण आम्ही असं केलेलं आहे की एका तारखेला इतक्या पेशंट राहतात, 880 राहतात प्रत्येक सेंटर अंतर्गत, तर एवढ्या सगळ्या बायांना एवढ्या एकाच तारखेला तपासणी करणं पॉसिबल राहत नाही. म्हणून आम्ही मग हप्त्याला तपासणी करणं सुरू केलेलं आहे की हप्त्यामधून सेंटर वाईज त्यांना जे दिवस सोयीस्कर पडेल त्या दिवशी दवाखान्यामध्ये लेबल लावून टाकले त्याचं की या दिवशी गरोदर मातांची तपासणी केली जाईल म्हणून. आणि त्या दिवशी मग ते आपल्या आशा वर्कर त्या बायांना मूव्ह करतात, तिथं डॉक्टरांतर्फे तपासणी करून मग त्यांना रजिस्ट्रेशन केलं जातं आणि बाकीच्या जेवढ्या पण आपल्या कार्यक्रमाच्या बद्दल त्यांना माहिती दिली जाते. म्हणजे आशा वर्करच्या माध्यमातून आपण त्या गरोदर स्त्रीला केंद्रावर घेऊन येऊन डॉक्टर त्यांची तपासणी बरोबर. तर मॅम गरोदर मातांची जी आपण ब्लड टेस्ट किंवा सोनोग्राफी करतो हे खरंच किती गरजेचं आहे? कारण त्याच्या बाबतीत मला असं वाटतं की स्त्रियांना तेवढी जागरूकता नसते. बरेचदा असं होतं की त्या टाळतात जाणं, कारण त्यांना असं कोणी सांगतं की हा एवढं आवश्यक नाही आहे किंवा आमच्या वेळी असं नव्हतं, असं पण एक धारणा असते त्यांची. बरोबर आहे. गरोदर मातेचं ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी करणं अत्यावश्यक होऊन गेलेलं आहे. कारण जर आपण ब्लड टेस्ट केलं नाही तर आपण जे आजार प्रिव्हेंट करू शकतो ते करू शकणार नाही. ज्या अतिजोखमीच्या माता, जसं एखाद्या पेशंटचं हिमोग्लोबिन खूपच कमी असेल आणि तिने ब्लड टेस्टच केलं नाही तर ते माहीत पडणार नाही की ॲनिमिक आहे म्हणून. आणि शेवटी काय, जसं जसे तिचे महिने वाढत जाईल तसं तसं हिमोग्लोबिन कमी होत जाईल. जेवणामधून जे तिला आयर्न मिळतं तेवढं सफिशियंट राहत नाही. आजकाल जेवणामध्ये पण खूप केमिकल्स असतात, त्याच्यामुळे जुन्या जमान्यातल्यासारखं जेवण आपल्याला पौष्टिक मिळत नाही आहे. त्यामुळे आपण जे घेतो
घेतोय आहारामधून तेवढं पौष्टिक आहार आपल्याला मिळत नाही, म्हणून आपला सप्लिमेंटरी म्हणून आयरन द्यावंच लागते. जर खूप कमी आयरन असेल, जसं 7 ग्रामच्या खाली असेल, तर तिला ताबडतोब आपण संदर्भित केलं जातं. तिला ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा आयरन इंजेक्टेबल आयरन येतं, त्याचे इंजेक्शन लावले जातात, जेणेकरून त्या बाईची प्रसूती सुखरूप व्हावी, तिला मधात काही कॉम्प्लिकेशन यायला नाही पाहिजे. म्हणून हिमोग्लोबिन चेक करणं, डायबिटीस जसं शुगरसाठी आपण डायबिटीससाठी शुगरची टेस्ट करतो, ती पण टेस्ट आवश्यक आहे. कारण जर पेशंटला माहीत पडलं गेलं डायबिटीस आहे, तर तिच्या बाळाला काही ॲबनॉर्मॅलिटी होऊ शकते. डायबिटीसमुळे तिला कॉम्प्लिकेशन डेव्हलप होऊ शकतात. HIV आहे, VDRL आहे, ज्या टेस्ट मॅन्डेटरी टेस्ट आपण ज्या करतो गरोदरपणामध्ये, त्याचं हेच एक मुख्य कारण आहे की त्या जर टेस्ट आपण त्या वेळात केल्या नाही तर बाळाला ॲबनॉर्मॅलिटी होऊ शकते किंवा आईला पण त्याचं दुष्परिणाम भोगायला लावू शकतात. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी ह्या 4 टेस्ट मॅन्डेटरी केलेल्या गव्हर्नमेंटने त्या 4 टेस्ट केलेल्या नसेल तर आपण करून घेतो कॉर्पोरेशनमधून, आणि ह्या सर्व टेस्ट फ्रीमध्ये केल्या जातात. तसंच सोनोग्राफीचं पण, सोनोग्राफी जर आपण केली नाही तर बाळाला काही प्रॉब्लेम असेल, जसं कंजेनायटल ॲनॉमली असतील, काही डिफेक्ट असेल, काही तिचं बाळा कधी कधी प्लासेंटा जे वर जे राहते खालच्या साईडनं राहते, तर आपल्याला सोनोग्राफी केल्यावर ते माहीत पडते. म्हणजे आपण त्या पेशंटकडे चांगल्याने लक्ष देतो, शेवटपर्यंत तिला फॉलोअप देतो. काही काही हाय रिस्क माता राहतात ज्यांना आपल्याला बेड रेस्ट देणं आवश्यक राहते, तर सोनोग्राफी केल्यावर ते आपल्या लक्षात येते की प्लासेंटा प्रिव्हिया की ॲब्रप्टिव्ह प्लासेंटा आहे, त्यांना रेस्ट देणं आवश्यक राहते. मग त्या सोनोग्राफीच्या रिपोर्टनुसार, ब्लड टेस्टच्या रिपोर्टनं डॉक्टर पुढलं आपलं मॅनेजमेंट पाहतात. म्हणून दोन्ही पण टेस्ट आवश्यक आहे. सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये सर्व टेस्ट फ्रीमध्ये अवेलेबल आहे. सोनोग्राफीची एक प्रायव्हेट हॉस्पिटल आम्ही काही MOU केलेले आहेत, 10-11 हॉस्पिटल आहे कॉर्पोरेशनच्या अंतर्गत, ज्याच्यामध्ये सोनोग्राफी पहिली एक सोनोग्राफी फ्रीमध्ये होतं, जे आपण 14 ते 18 हप्त्याला करतो. बाकीच्या सोनोग्राफीसाठी आम्हाला गरज पडली तर आम्ही डागा मेडिकल मेवला पाठवतो, रेफर केला जातो. म्हणजे सुदृढ बालक आणि सुदृढ मातेसाठी आपल्याला ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी करणं खूप गरजेचं आहे. तर मॅम, एक असा समज असतो समाजामध्ये, या स्त्रियांमध्ये, म्हणजे पूर्ण परिवारामध्येच असतो तो, की प्रायव्हेट हॉस्पिटल्स किंवा प्रायव्हेट लॅबमध्ये केलं जाणारे जे टेस्ट आहे, ब्लड टेस्ट किंवा सोनोग्राफी, आणि PHC किंवा RH केल्या जाणारे तपासणी टेस्ट, तर यात काय फरक असतो? कारण त्यांना असं असतं की नाही, PHC केलेलं नको, प्रायव्हेटमध्ये जाऊया. असा फरक एवढा जाणवत नाही आहे, कारण आजकाल सगळं पूर्ण चेंज झालेलं आहे. म्हणजे सगळं पहिले होतं असं की प्रायव्हेटमध्ये केलेल्या एक्सरेमध्ये काही मशीनं खूप दिवसाच्या ठेवलेल्या राहायच्या, ब्लड टेस्टसाठी जे लिक्विड अवेलेबल राहतं ते राहायचं नाही, पूर्ण टेस्ट व्हायच्या. पण आता सगळं चेंजेस आलेले आहे, सगळं मॉडिफाईड मशीन सोनोग्राफीचे आलेले आहे. त्याच्यामुळे असं काही होत नाही की रिपोर्ट चुकीचे राहतात. कधी कधी काय होतं की एक्सपर्ट नाही राहत. कधी आता GMC IGMC हा प्रॉब्लेम येऊ शकतो की एखाद्या ज्युनियरने सोनोग्राफी केली, त्याला व्यवस्थित नाही समजलं, कदाचित ती सोनोग्राफी जर प्रायव्हेटमधून करून घेतली तर त्याला वेगळं काहीतरी दिसलं, तसं शकतं. पण होतापर्यंत असा फरक खूप याचा नाही जाणवत की खूप ॲबनॉर्मल होता आणि तो एकदम नॉर्मल डिलिव्हरी झाली बा आणि खूप काहीतरी प्रॉब्लेम सांगितला होता. फक्त करणेवाला माणूस एक्सपर्ट पाहिजेत. बरं, म्हणजे असा काही खूप फरक नाही राहणार दोन्ही याच्यात, आणि शासनाचे जे केंद्र आहे त्यात त्यांना ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफीचा लाभ नक्कीच मिळू शकतो. तर मॅम, जसं गरोदर मातांना केंद्रावर आपण घेऊन येतो आशा वर्कर थ्रू, तर त्यांना कुठली औषधं आणि इंजेक्शन्स असं पूर्ण गर्भधारणेपासून डिलिव्हरी होईपर्यंत आपण पुरवत असतो? हो, आयरन आणि कॅल्शियम ज्या महत्त्वाचे मेडिसिन राहतं जे आपण त्यांना देतो, आणि TDचं इंजेक्शन राहतं, वॅक्सिनेशन, जे पहिले TT होतं, आता TD म्हणून अवेलेबल झालं. जसा पेशंट रजिस्टर झाला तसं आपण त्याला पहिला डोस लावून टाकतो, आणि जो सेकंड डोस राहतो ते 1 महिन्याने राहतो. जर प्रेग्नन्सी लवकरच तिला राहिली नाही, फर्स्ट बेबी आहे, नंतर तिला लगेच 1.5 वर्षातच सेकंड बेबी राहिलं, तर मग आपण एक बूस्टर डोस लावतो. त्याच पॉसिबल आहे अर्ली लावून टाकतो आपण तो. बरं, तर मॅम, समजा एखाद्या स्त्रीचा, एखाद्या गरोदर मातेचा तो डोस चुकला, म्हणजे एका ठराविक दिवशी तिला डॉक्टरांनी बोलवलं होतं की या दिवशी तुला हे इंजेक्शन घ्यायचं आहे, पण काही कारणास्तव ती नाही जाऊ शकली, काही सोय नसल्यामुळे किंवा काही अडचण असल्यामुळे, तर मग अशा वेळी तिने काय करायचं? नंतर जेव्हा तिला वेळ भेटेल तेव्हा तिने जायला पाहिजेत. असं खूप काही हे नाही की याच वेळात घेतलं पाहिजे. कधी कधी काय राहतं की ते जो डेट राहते ना, 1 महिन्याने घ्यायचं, म्हणजे 1 महिन्याची डेट काढून देतात, पण खूपदा काय होतं की नाही जाणं होत काही कारणास्तव, तर तरी पण ॲटलिस्ट घेऊन तरी टाकायला पाहिजे. लेट का होईना, घेतलेलं जास्त बेटर राहतं. नाही तर त्याला कम्प्लिटली स्किप करण्यापेक्षा त्याला थोडंसं डिले करून पण घ्यायला हवं. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम, पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली एका विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर सरला लाड आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत माता बाल संगोपन आणि लसीकरण या विषयावर. मॅम, आपण गरोदर मातांविषयी बोलत होतो, तर अति जोखमीची माता
असं कुणाला म्हटलं जातं? कुठल्या गरोदर स्त्रीला असं संबोधल्या जाईल? अति जोखमीची माता म्हणजे तिला गरोदरपणामध्ये किंवा गरोदरपणामुळे जे काही इतर आजार झालेले राहतात, तर अशा सर्व स्त्रियांना आपण अति जोखमीची माता संबोधतो. त्यामध्ये जर 17 वर्षाच्या खाली म्हणजे 18 वर्षाच्या खाली ज्यांना प्रेग्नन्सी राहिलेली आहे, ती पण एक अति जोखमी मातामध्ये येते. जर प्रेग्नन्सी 35 वर्षाच्या वर राहिली तरी पण ते अति जोखमी मातामध्ये येते. त्यामध्ये दुसरं LACS, पहिलं LACS आहे, दुसरा टाइम ती प्रेग्नंट आहे, तर तिला LACS ती पण एक अति जोखमी माता येतं. सोबत आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे, शुगर आहे, BP आहे, थायरॉईड आहे, इतर काही किडनीचा काही प्रॉब्लेम आहे, कॅन्सर आहे किंवा गर्भपिशवीशी रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असले, तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अतिजोखमी असतील तिला गरोदर मातेला, तर आपण तिला अतिजोखमी माता संबोधतो. बरं, तर मॅम ह्या ज्या जोखमीच्या माता आहेत यांच्या संदर्भात कुठल्या प्रकारे काम केलं जातं? आपण पहिले जेव्हा गरोदर मातांचं रजिस्ट्रेशन करतो, रजिस्ट्रेशन केल्यावर तिचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करतो आपण. जसे ब्लड टेस्ट करतो, सोनोग्राफी करतो, तिची पूर्ण हिस्ट्री घेतो की तिला काही आजार आहे का. जर तिला गरोदरपणाच्या आधी काही आजार असले तर आपण तेव्हाच तिला लेबल करून टाकतो, रेड कलरने लिहून टाकतो अति जोखमीची माता किंवा जोखीम अशी म्हणून स्टॅम्प मेडिकल नागपूरला किंवा डागा हॉस्पिटल किंवा मेओ हॉस्पिटल म्हणजे IGMCला नागपूरला ते असं लेबल करून लिहून टाकतात अति जोखमीची माता म्हणून. म्हणजे दुसरा जर कोणी तो केस पेपर पाहिला तर तो पटकन लक्षात येईल. इमर्जन्सीमध्ये जर ती कुठल्या वॉर्डमध्ये गेली किंवा इमर्जन्सीमध्ये एखाद्या कॉज्युलिटीमध्ये गेली किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेली तर समोरच्या डॉक्टरला पटकन तिचा लाल स्टॅम्प दिसला पाहिजे की नाही अति जोखमीची माता, हिच्याकडे आपण प्रेफरनी लक्ष दिलं पाहिजे, म्हणून तिला लवकरच आतमध्ये घेतलं जातं. म्हणून एक स्टॅम्प मारलं ती खूप चांगली गोष्ट आहे. आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण एक तिच्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशन जेव्हा करतो तेव्हा फाइंड आउट होऊन जाते की ही अति जोखमीची माता आहे की साधारण माता आहे. जर ती तेव्हा साधारण असेल पण ती अति जोखमीची माता कधी कन्वर्ट होईल याचा काही भरोसा राहत नाही. म्हणून दर महिन्याला चेकअप करताना तिचे जे टेस्ट आहे, जे मग सांगितल्याप्रमाणे 4 मॅन्डेटरी टेस्ट आहे, तिचं BP शुगर चेक केलं जातं. आम्ही आमच्या कॉर्पोरेशनमध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत ANM लोकांना एक BP ॲपरेटस दिलेला आहे प्रत्येक ANMला की जेव्हा जेव्हा ती लसीकरणाला जाते सर्व गरोदर मातांना तिने जमा करायचं आहे, प्रत्येकाचं BP चेक करायचं आहे. रक्तांसाठी मी हिमोग्लोबिन चेक करायसाठी पण एक इन्स्ट्रुमेंट त्यांना दिलं होतं, पण ते पॉसिबल नव्हतं. म्हणून मग ज्यांना वाटतं की हिमोग्लोबिन कमी वाटत आहे तर त्यांना जवळच्या सेंटरवर पाठवतो. तिथून त्या पेशंटचं हिमोग्लोबिन चेक केलं जातं. तिचं हिमोग्लोबिन जर खूप कमी असेल तर तिला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पाठवलं जातं. जसे डागा हॉस्पिटल नागपूर आहे, मेडिकल नागपूर आहे किंवा मेओ हॉस्पिटल नागपूर आहे, तिथं रेफर केलं जातं. जर तिला गरज पडली तर ब्लड ट्रान्सफ्युजन लावतात. तसेच बाकीचे टेस्ट जसं तिचं शुगर पॉझिटिव्ह आहेत, खूप जास्त शुगर वाढलेलं आहे तर कन्सल्टिंगसाठी, कारण आमचे जे महानगरपालिकेचे दवाखाने आहेत इथं जे मेडिकल ऑफिसर आहे ते प्लेन MBBS आहे, गायनेकोलॉजिस्ट नाही आहे. त्याच्यामुळे संदर्भित सेवेसाठी आम्हाला मेडिकल किंवा मेओला पाठवावं लागतं, म्हणजे शासकीय दवाखान्यात पाठवावं लागतं. तर हे शुगर निघालं किंवा तिला त्याच्यासोबत कधी कधी काय राहते की पहिले पेशंटला BP वाढलेलं राहत नाही, नंतर मग 4-5 महिन्याला जसं जसं तिच्या बाळाची ग्रोथ होत राहते तसं तसं तिला सिम्पटम दिसणं सुरू होऊन जातात. तर एका दमाने खूप BP वाढलेलं राहत नाही, सुरुवातीला डोकं दुखणं, चक्कर वाटणं. तर पहिल्या स्टेजमध्ये जर आपण तिला डायग्नोस केलं की नाही हिचं BP वाढून राहिलेलं आहे, नॉर्मल BPची रेंज एवढी राहते आणि तिचं BP एवढं जास्त वाढलेलं आहे, तर ती पटकन ती ANM आपल्या मेडिकल ऑफिसरशी कॉन्टॅक्ट करते की सर हिचं BP नॉर्मली मागच्या महिन्यात एवढं होतं आणि या महिन्यात तिचं वाढलेलं दाखवत आहे. कन्फर्म करायसाठी ती 2-3दा चेक करते. कधी कधी पेशंट घाबरलेला राहतो, पायी चालत येतो, त्याच्यामुळे पण वाढतं. तर कन्फर्म केल्यावर ते मेडिकल ऑफिसरशी कॉन्टॅक्ट करते, मेडिकल ऑफिसरशी बोलून त्या पेशंटला त्यांच्याशी भेटवते. तिथं त्यांना वाटल्यावर की हिचं BP वाढतच आहे तर तिला संदर्भित केलं जातं, दुसऱ्या हॉस्पिटलला रेफर करता येतं. तर मॅम आपण जसं मगाशी उल्लेख केला की ब्लड टेस्ट आहे, सोनोग्राफी आहे किंवा औषधं पण जी आहे, जसं आयरनच्या गोळ्या आपण सांगितल्या की TTचे इंजेक्शन्स वगैरे, हे सगळे शासनाद्वारे दिलं जातं केंद्रावर, डॉक्टरांथ्रू किंवा आशा वर्कर थ्रू. तर नॉर्मल गरोदर माता हिला दिल्या जाणारे ते औषधं किंवा तिच्या त्या टेस्ट, ब्लड टेस्ट, आणि एक अति जोखमीची माता हिला दिले जाणारे जे मेडिसिन्स आहे किंवा टेस्ट आहे, यात काही फरक असतो का की अगदी सारख्या प्रकारे दिलं जातं? नाही, जे नॉर्मल गरोदर पेशंट आहे तिला आपण आयरन कॅल्शियम देतोच. जे जसं शुगरवाली पेशंट जर आपल्याला मिळाली अति जोखमीच्या मातामध्ये तर आपण शुगरच्या टॅबलेट आपल्याकडे अवेलेबल राहतात. BPच्या टॅबलेट आपल्याकडे जी आपल्या दवाखान्यात नाही उपलब्ध राहत आपण तिला एक तर बाहेरून लिहून देतात किंवा मग तिला गव्हर्नमेंटला हॉस्पिटलला पाठवून देतात. बाकीचं जेवढं मेडिसिन
कॉर्पोरेट दवाखान्यामध्ये राहायला पाहिजे तेवढं राहतं. बाकी जे ॲडिशनल आहे, जसं किडनीचा प्रॉब्लेम निघाला तर मेडिसिन नाही राहील तर ते संदर्भित केलं जातं. एखाद्याला ब्रेनचा प्रॉब्लेम असेल, एखाद्याला गर्भपिशवी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर अशा प्रॉब्लेमसाठी तिला संदर्भित केलं जातं. तिथले डॉक्टर ते पाहून घेतात, त्याच्यानंतर ते तिथलं ट्रीटमेंट सुरू करतात. मग बरं, म्हणजे एखादी अशी केस असेल की ज्याची औषधं आपल्याकडे उपलब्ध नाही किंवा टेस्ट उपलब्ध नाही तर आपण रेफर करून त्यांना तिकडली ट्रीटमेंट देऊ शकतो. तर मॅम, जसं अति जोखमीची माता आहे तिच्या बाबतीत परिवाराची काय जबाबदारी असते किंवा तिची स्वतःची काय जबाबदारी असते स्वतः प्रती? तिला जर माहीत पडलं की आपल्याला एक अतिजोखमीची माता म्हणून सांगितलेलं आहे तर कशासाठी, कोणत्यासाठी लेबल केलेलं आहे तिला अतिजोखमीची माता म्हणून. जसं एखादी पहिल्यांदा डिलिव्हरी सिजर झालेलं असेल ते सेकंड टाइम येईल तर दुसऱ्या टाइम तिने त्यांनी पहिल्यांदाच प्लॅनिंग करून ठेवायला पाहिजे की कमीत कमी 3 वर्षाचं अंतर ठेवायला पाहिजे होतं 2 बाळामध्ये. पण कधी कधी काय राहते की प्रेग्नन्सी राहून जाते, 3-4.5 महिन्यापर्यंत लक्षात येत नाही. नंतर मग डॉक्टर ॲबॉर्शन करायला जेव्हा जाते तेव्हा तिचं ॲबॉर्शन केलं जात नाही जास्त दिवस झाले म्हणून, मग कंटिन्यू करायला लावतात. तर अशा वेळेस पेशंटला माहीत राहते की आपल्याला आता सेकंड टाइम सिझर्स करावं लागणार आहे तर आपण खूप जास्त हेवी वर्क टाळायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणाकडे लक्ष ठेवायला पाहिजेत. म्हणजे जरी एज्युकेटेड लोक असतील पण पूर्ण डाएट कोणी घेत नाही आहे. वरण भात, भाजी पोळी, 2 अंडे नसतील खातं, पनीर ज्याच्यामध्ये हाय प्रोटीन डाएट राहते, हे सर्व गरोदर मातांनी घ्यायला पाहिजेत जेणेकरून तिचे प्रोटीनची जे कमतरता याला भासली नाही पाहिजेत. बाळाचं वजन वाढलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण त्या स्कीमतर्फे ते पैसे पण देण्यात येतात. ते पैसे देण्याचा जे मुद्दा हेच आहे योजना की त्यांनी ते आपल्या आहारासाठी ते पैसे यूज करायला पाहिजे. ड्राय फ्रूट्स आहे, बाकीचे साधे फ्रूट्स आहे जे सीझनल अवेलेबल होतात, पालेभाज्या आहे, ह्या सगळ्या डाएटकडे तिने जास्त लक्ष द्यायला पाहिजेत. घरच्यांनी, परिवारांना तिच्या महत्त्वाचा रोल राहतो हजबंडचा, पतींचा. तर त्यांनी वेळोवेळी तिला चेकअपसाठी घेऊन जाणं आवश्यक आहे. कारण आपल्या कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये हा प्रॉब्लेम येत नाही कारण इथं कोणीतरी आजूबाजूचे लोक घेऊन जातात काही इमर्जन्सी. पण बाहेर करा प्रॉब्लेम हा येतो की हजबंड घरी राहत नाही, बाईला पोटात दुखणं सुरू होऊन जातं किंवा तिला गरगरायला लागतं, चक्कर येतात, कधी वॉमिटिंग सुरू होऊन जातात, कधी ब्लिडिंग सुरू होऊन जातं. तर अशा केसमध्ये ग्रामीण भागातून रेफर करण्यासाठी जे सिस्टीम आहे ती खूप प्रॉब्लेम येतात. टेक्निकल प्रॉब्लेम खूप राहतात. खूप वेळा ॲम्ब्युलन्स मिळत नाही, घरापासून जायला तिला ऑटो अवेलेबल नाही राहत, 2 व्हीलर अशा बाईला पकडून घेऊन जाणं पॉसिबल राहत नाही. तसं कसं तरी करत त्या बाईला PSC पर्यंत पोहोचवतात. मग PSCचे डॉक्टर बघतात, मग त्यांना वाटतं की इथं पण ही केस मॅनेज होणार नाही आहे तर शेवटी त्यांना RH किंवा मग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला पाठवावं लागतं. तर हा सगळा प्रॉब्लेम येतं जर ग्रामीण भागाचे लोक आहेत त्यांच्यासाठी रेफरलचा. कारण मधात जर काही प्रॉब्लेम झाला, कारण प्रॉब्लेम कधी सांगून येत नाही, तर अशा अतिजोखमीच्या मातासाठी काही स्पेशल असं आपण जर करतो म्हटलं तर त्यांना शेवटच्या महिन्यात तरी त्यांना एखाद्या डिस्ट्रिक्ट प्लेसला किंवा तालुका प्लेसला आणून जर ठेवलं शेवटचे 2-3 महिने तर ह्या सगळ्या मातामृत्यू आपण कमी करू शकतो किंवा येणाऱ्या कॉम्प्लिकेशनला आपण टाळू शकतो. म्हणजे त्या मातांनी स्वतः जागरूक राहून असं म्हणजे लक्ष द्यायला हवं की कधी काय त्रास होतो आहे आणि डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा कुठेतरी नातेवाईकांकडे हलवून जायला हवं. बरोबर. आणि मॅम, जसं EDD आहे प्रत्येकाची ही वेगळी असते, पण नेमकं EDD म्हणजे काय असतं हे आमच्या दर्शकांना सांगता येईल का? EDD म्हणजे एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी राहते. म्हणजे जेव्हापासून पाळी चुकली त्यापासून आपण दिवस कॅल्क्युलेट करतो. तर 9 महिन्यांनी 7 दिवस आपण कॅल्क्युलेट करतो. तर त्या डेटला ही एक प्रोव्हिजनल डेट राहते की ह्या डेटला डिलिव्हरी व्हायला पाहिजे, म्हणजे त्या डेटच्या अंदर डिलिव्हरी व्हायला पाहिजेत. मॅक्झिमम वेळा असं होत नाही, त्या डेटच्या एक तर आधी होऊन जातं किंवा 1-2 दिवस मागे पुढे होऊन जातं. पण एक डेट ठरलेली राहते, त्याच्यामुळे ड्यू डेट राहते की या डेटवर डिलिव्हरी होणं अपेक्षित आहे. जर त्या डेटला झाली नाही, 1 महिना लाईट झाली किंवा त्याच्या 1-2 महिने आधीच झाली तर बाळ प्रीमॅच्युअर व्हायची भीती राहते, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते किंवा काही कॉम्प्लिकेशन त्याच्यामुळे येऊ शकतात का बाळामध्ये जर आधीच डिलिव्हरी झाली तर. त्याच्यामुळे एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी काढून ठेवणं खूप आवश्यक आहे. आम्ही आमच्या दवाखान्यामध्ये एक रजिस्टर मेंटेन करायला लावलेलं आहे, ज्याच्यामध्ये जसं आता महिना कोणता सुरू आहे, जुलै महिना सुरू आहे, तर जुलै महिन्यामध्ये किती पेशंटच्या डिलिव्हरीची एक्सपेक्टेड डेट आहे म्हणून. म्हणजे आमचा स्टाफ काय करतो, मग त्या लोकांना 1 महिना आधीपासून फोन करणं सुरू होऊन जाते की तुमची या महिन्यात ही डेट डिलिव्हरीची काढलेली आहे. पेशंट कसा सतर्क होऊन जातो की नाही आपल्याला या महिन्याची 15 तारीख दिलेली आहे आणि आजची 7 तारीख आहे, आपल्याला उद्या परवा नवरा कधी पण आपल्याला पेन्स येऊ शकतात, आपल्याला त्रास होऊ शकतो. तर पेशंट तयारीत राहतो. नाही तर पेशंट कोणत्या गावाला चालला गेला, घरी कोण नाही, हजबंडला माहीत राहते आपल्या बायकोची डिलिव्हरीची डेट ही काढलेली आहे, त्याच्यामुळे तो पण त्यावेळेस घरी राहील किंवा आजूबाजूचं काहीतरी तिच्याजवळ अवेलेबल करून देईन, नातेवाईक, तिच्यासोबत जाणारी एखादी लेडीज की मी जर नसलो तर कमीत कमी हिला तुम्ही हॉस्पिटलपर्यंत नेऊन पोहोचवा. अशी सगळी व्यवस्था करून तो शेवटची, म्हणून ते डिलिव्हरीची डेट काढलेली खूप आवश्यक राहतं. त्यानंतर आपल्याला समजून पण जाते की किती बाया
प्री टर्म डिलिव्हरी झालेली आहे. मग ते डिलिव्हरी का बरं झाली आहे, मग त्याचे आपण कारण शोधतो. मग ते का आपण अवॉइड करता आलं असतं का त्याला, कारण आपल्याला सुदृढ बालकाचा जन्म व्हायचा राहतो. 2.5 किंवा 2-2.5 किलोचं तरी बाळ जन्माला यायला पाहिजे, त्याच्या प्रकृती नॉर्मल राहायला पाहिजे. जर आधीच डिलिव्हरी होऊन जाईल तर बाळाचं वजन तेवढं होणार नाही आहे. तर जर आपण त्याला अवॉइड करू शकलो असतो, जसं थोडक्यात जर एखाद्या बाईला डिलिव्हरीचं दुखणं आलं आणि ती ताबडतोब दवाखान्यामध्ये गेली तर डिलिव्हरीचं दुखणं थांबवता येतं आहे ना. जर ती रात्रभर घरीच राहिली किंवा तिला सोबतीच नाही भेटलं किंवा तिला वाटलं तिने दुर्लक्ष केलं तर ते काय पेन्स कमी आहे तर वाढत जाईल, शेवटी डिलिव्हरी होऊन जाईल. किंवा त्याच्यासोबत दुसरे काही प्रॉब्लेममुळे तिला डिलिव्हरीचं दुखणं आलं असेल तर जसं लूज मोशन लागले किंवा तिने एखादं गरम काही मेडिसिन घेऊन घेतलं त्याच्यामुळे आलं असेल तर ते आपण थांबवू शकतो. हां, तर आपल्याला वाटते की त्या डिलिव्हरीच्या डेटनुसारच डिलिव्हरी व्हायला पाहिजे. एखादा 15 दिवस वगैरे तर सोडलं तर ठीक आहे, पण कधी 7व्या महिन्याला डिलिव्हरी किंवा 6व्या महिन्याला डिलिव्हरी व्हायला नाही पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर सरला लाड आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत माता बाल संगोपन आणि लसीकरण या विषयावर. मॅम, आपण गरोदर माता आणि त्यांच्याविषयी बोलत होतो, EDD बद्दल बोललो, डिलिव्हरी झाल्यावर वगैरे जे काही काळजी घ्यायची असते ती पण तुम्ही सांगितली. पण एक मुख्य मुद्दा असा आहे की डिलिव्हरी झाल्यावर बाळाला स्तनपान किंवा ब्रेस्ट फीडिंग हे किती वेळात करायला हवं? डिलिव्हरी नॉर्मल असो की सिझर असो, स्तनपान अर्ध्या तासाच्यात सुरू व्हायला पाहिजे. कारण स्तनपानाचे खूप महत्त्व आहे. स्तनपानामुळे बाळाची इम्युनिटी वाढते, आईच्या क्लोजमध्ये राहिल्यामुळे त्याला वॉर्मिंग मिळते. आणि आता काय होतं आहे की सिझर जरी झालेलं राहिलं तरी आईला साईडला करून दूध पाजता येतं. आणि कधी सुरुवातीला 1-2 दिवस असं राहतं की खूप सारं दूध येत नाही, त्याला चीक दूध म्हणतो आपण. तर जेवढं येईल तेवढं 2 थेंब 3 थेंब जे आहे ते पाजायला पाहिजेत. नंतर प्रायव्हेट डॉक्टरांनी जर सांगितलेलं आहे किंवा डिलिव्हरी झालेल्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही वरचं फिडिंग सुरू करा, ते सुरू करू शकता. पण पहिले आवश्यक आहे आईचं दूध. लोक काय करतात सुरुवातीला की दूध येत नाही म्हणून ते डायरेक्ट वरचं फिडिंग सुरू करून टाकतात. मग हळूहळू काय होतं, दुधाचं सिक्रेशन येणं बंद होतं. कारण काय राहते, लॅक्टेटरी स्टिम्युलेशन कसं होईल, जेव्हा आपण बाळाला निप्पलला लावू, जसं जसं बाळ निप्पलला ओढत राहील तसं तसं सिक्रेशन्स वाढत राहतात. तर हे जर आपण निप्पलला लावूच नाही तोपर्यंत बाळ ओढणार नाही, तोपर्यंत त्याचा मॅसेज ब्रेनला जाणार नाही आणि दुधाचं सिक्रेशन होणार नाही. म्हणून जर थोडंसं सुरुवातीला 2-3 थेंब का येणार पण दुधाला लावायला पाहिजेत. कारण दूध हे 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान करायला पाहिजे. आजकाल मॉडर्न जमाना झालेला आहे. पहिले बाया 2 ते 3 वर्षापर्यंत दूध पाजायच्या जेव्हा आपल्या वेळेस होतं आपण तेव्हा, म्हणून सर्व लोक सुदृढ आहेत. आता 2-1.5-2 महिन्यातच सगळे आपापल्या बिझनेसला चालले जातात. काही लोकांना आपल्या फिगरचं पडलेलं राहते, काही लोकांना बिझनेसचं राहतं. पण काही लोक असे पण बघितलेले आहे मी की ते वाटीमध्ये दूध काढून ठेवतात किंवा 2-2 तासांनी 3-3 तासांनी पुन्हा येतात, पुन्हा फिडिंग करतात, पुन्हा आपल्या आता हिरकणी कक्ष तयार केलेला आहे गव्हर्नमेंटने. काही पोलीस क्वार्टरला तर तिथं लहान बाळांना घेऊन जाण्याची पण मुभा केलेली आहे, तिथं पाळणाघर तयार केलेलं आहे. तर मला असं वाटते आईचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य हे आहे की तिने 6 महिने तरी कमीत कमी बाळाला दूध पाजायला पाहिजे, निव्वळ दूध. वरचं डाएट होता येईपर्यंत वरचं जे प्रायव्हेट हॉस्पिटलवाले सांगतात की वरचं दूध द्या ते द्यायला नको. कारण हळूहळू काय होतं की मुलांची इम्युनिटी कमी होत चाललेली आहे, मुलं आजारी पडायला लागलेले आहे, पिडियाट्रिशियनकडे लंब्या रांगा झालेल्या आहे, कारण तेच इम्युनिटी कमी झालेली आहे. त्यामुळे दुधाचे खूप फायदे आहेत. दूध पाजल्यामुळे काय राहतं की ओव्ह्युलेशन बंद होऊन जातं आपलं, त्यामुळे प्रेग्नन्सी पण थांबत नाही. 3-3 महिने पहिल्याच्या लोकांना 3 वर्ष प्रेग्नन्सी राहायची ना, 2.5 ते 3 वर्ष, तर त्या लोक काही वापरत पण नव्हते. तरी पण 3-4 वर्ष त्यांना राहत नव्हतं प्रेग्नन्सी, कारण ते दूध पाजायचे. दूध पाजल्यामुळे काय ओव्ह्युलेशन बंद होऊन जातं. ओव्ह्युलेशन बंद झालं म्हणजे प्रेग्नन्सी राहणार नाही. तर हा एक चांगला इफेक्ट लक्षात ठेवून तरी बाहेरने दूध पाजायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी त्यांना त्या वेळामध्ये प्रेग्नन्सी राहणार नाही म्हणून. म्हणजे स्वतःची काळजी, म्हणजे प्रेग्नन्सी लवकर राहू नये, चुकून राहू नये आणि ते बाळ सुदृढ राहावं म्हणून पण देखील त्यांनी 6 महिनेपर्यंत निव्वळ स्तनपान करायला हवं. मॅम, आजच्या कार्यक्रमाचा आपला जो विषय आहे माता बाल संगोपन आणि लसीकरण, तर आपण लसीकरणाबद्दल देखील बोलणार आहोत. तर लसीकरण म्हणजे हा नेमका काय कार्यक्रम आहे आणि कशासाठी केला जातो? लसीकरण म्हणजे आपलं एक वॅक्सिन, लस राहते, एक मेडिसिन आहे, औषध आहे की जे आपण लहान मुलांपासून आपण गरोदर बायांना पण लावतो आपण 2 डोसेस TTचे, आपण जसं बोललो मगाशी. तसंच लसीकरणाचा जो प्रोग्राम आहे ते जन्मापासून सुरू होऊन जातो. हे एक रोगप्रतिकार शक्ती आपल्या शरीरामध्ये तयार करते, म्हणजे लहान मुलांच्या शरीरामध्ये तयार करते, जेणेकरून जर त्याला कुठल्या आजाराशी सामना करायचं काम पडलं तर त्याच्या अंगामध्ये त्या अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे जसं त्या रोगाचे अँटीजन त्याच्या शरीरामध्ये पुढे चालून जर झाले तर ते फाईट करून तो आजार नष्ट
नष्ट होऊन जातो. आपल्या संरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आपण लस देतो, लसीकरण करतो. ठीक आहे. तर मॅम, या लसीकरणाचं खरंच किती महत्व आहे एखाद्या बालकाच्या आयुष्यात? लसीकरणाचं खूपच जास्त महत्त्व आहे, कारण लस आपण सुरूपासून बघूया की आपण ॲट बर्थ आपल्याला 24 तासाच्या आत हेपॅटायटिस लावणं जरूर राहते. हेपॅटायटिस म्हणजे ऑस्ट्रेलियन अँटीजन, जो हा खूपच इन्फेक्टिव्ह व्हायरस आहे. जसं HIV चा व्हायरस आहे ना, तसं हेपॅटायटिस बीचा पण एक व्हायरस आहे की जो खूपच इन्फेक्टिव्ह राहतो, म्हणजे HIV पेक्षा पण जास्त इन्फेक्टिव्ह राहतो. तर हे इंजेक्शन आपल्याला 24 तासाच्या आत लावणं गरजेचं राहतं. जर इंजेक्शन आपण 24 तासाच्या आत लावलं नाही तर आपल्याला जन्मलेलं नवीन बाळ जे आहे ते 10 लोकांच्या संपर्कात येतं. त्याच्यामुळे कोणाचं ना कोणाच्या त्याला इन्फेक्शन होऊन, जर त्याला एकदाचं त्याच्या शरीरात इन्फेक्शन घुसलं तर त्याला काढणं खूप मुश्किल होऊन जातं. म्हणजे एकदा पॉझिटिव्ह आला की त्याच्या शरीरामध्ये कॉम्प्लिकेशन सुरू होऊन जातात. म्हणूनच गव्हर्नमेंटने अशी गाईडलाईन काढलेली आहे की ते इंजेक्शन 24 तासाच्या आतच मिळालं पाहिजे, जेणेकरून त्याला त्याची इम्युनिटी डेव्हलप होईल. तर जर कारण सिझरचे पेशंट झालं, डिलिव्हरीचे पेशंट झालं, हे 5-5, 6-6 दिवस थांबतात. त्याच्यामुळे आणि त्याचं ओपन राहते, कधी कधी नाळ त्याचा खूप जास्त बांधलेला नाही राहिला, इम्युनिटी कमी राहते. तर त्याच्या ब्लडमधून कुठले एखादी इंजेक्शन सिस्टरच्या हाताने लावता त्याला एखादी निडल प्रिक झाली तर ते हेपॅटायटिसचं जर त्याला इन्फेक्शन झालं तर मग त्याला कोणी काही करू शकणार नाही. कारण एकदा HIV झालं, हेपॅटायटिस झालं की हे कधी नॉन प्रिव्हेंटेबल डिसीजेस असल्यासारखं आहे ना. तर ते व्हायला नाही पाहिजे. आपण सुरुवातीलाच हेपॅटायटिस लावतो 24 तासाच्या आत. पोलिओ आणि BCG आपण 15 दिवसाच्या पर्यंत लावू शकतो, कारण ते जर नाही जमलं तर आपण 15 दिवसापर्यंत कमीत कमी 0 डोस ज्याला म्हणतो आपण ते लावायला पाहिजे. त्यानंतर आपलं राहते 1.5 महिन्याचं इंजेक्शन. 1.5 महिन्याच्या इंजेक्शनसाठी आपण पेंटा, रोटा, PCV म्हणजे न्यूमोकॉकल वॅक्सिन जे आहे ते अवेलेबल झालेलं आहे. 2.5 महिन्याला तेच लावतो आपण, 3.5 महिन्याला, पुन्हा 9 महिन्याला, मग 1.5 वर्षाला आणि मग 2 वर्षाला, असे इंजेक्शनचा आरायचा शेड्यूल राहतो आपला. बरं मॅम, लसीकरणमुळे आणखी कुठल्या कुठल्या रोगांसंबंधी आपण संरक्षण करू शकतो? लसीकरणामुळे पोलिओ जो होतो, पोलिओमुळे बरेचसे मुलं आपल्या याच्यातून आता चालला गेलेला आहे, पण कधी आता खूप मायग्रेशन्स राहतं, दुसऱ्या देशातून लोक इकडे येत आहेत, आपल्या देशातून दुसरीकडे चालले, तर होऊ शकतं अजून काही इन्फेक्शन आपण डिक्लेअर केलं आहे. तसं की पोलिओची खूप दिवसापासून आपल्याला केस मिळाली नाही, तर आता असं दिसत नाही आहे. पण थोड्यात जर आपल्याला जर मिळालं असं पोलिओची सिम्पटम तर ताबडतोब त्याची इन्व्हेस्टिगेशन केली जातात, खरंच हा पोलिओ आहे का. तर पहिलं एक डिसीज आहे ज्याला प्रिव्हेंट करू शकतो पण महत्त्वाचं म्हणजे पोलिओ. एकदा डिफॉर्मिटी झाली की मग कोणीच काही करू शकत नव्हतं. हेपॅटायटिस जे इन्फेक्शन आहे ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. डिप्थेरिया, घटसर्प आहे, डांग्या खोकला आहे, ट्युबरक्लोसिस आहे जे BCGमुळे आपण प्रिव्हेंट करू शकतो. रुबेला आहे, मिझेला ज्याला खसरा म्हणतो आपण. त्याच्यानंतर व्हिटॅमिन A पण आपण देतो या इम्युनायझेशन शेड्यूलसोबत, जेणेकरून आपल्याला डोळ्याचा आजार व्हायला नाही पाहिजे, मुलांचे डोळे चांगले स्ट्रॉंग राहायला पाहिजे. तर हे सगळं एवढ्या सगळ्या आजारांना आपण प्रिव्हेंट करू शकतो. ग्रामीणमध्ये जेईचं पण इंजेक्शन लावतात. जेईचं इंजेक्शनचं असं राहते की त्यांना त्या पेशंटला झटके येतात आणि मग ते लगेच तो कोमामध्ये चालला जातो, काही कॉम्प्लिकेशन होऊन जातं, तर पेशंटची, लहान मुलांची डेथ होते. तर हे बालमृत्यू व्हायला नाही पाहिजे म्हणून इंजेक्शन खूपच आवश्यक आहे. अर्धवट इंजेक्शन सोडू नये, लोकांनी कंप्लीट इम्युनायझेशन करावं असं मी लोकांना पण आवाहन करते आहे. म्हणजे एखाद्या बालकाचं आयुष्य अगदी सुदृढ राहावं म्हणून त्यांनी सगळे इंजेक्शन आणि सगळ्या लसी घ्यायला हव्यात. हो, पण याच्यामध्ये पॅरेंट्सची जबाबदारी जास्त आहे, कारण बालक काही सेशनला जाणार नाही आहे. तर पॅरेंट्सने जेवढ्या बाकीच्या कामाला जेवढं महत्त्व देतो आपण, तसंच आपल्या लहान मुलांच्या, आपण मुलांचं जसे काही जिद्द करतो की आपल्याला हे घेऊन पाहिजे, ते घेऊन पाहिजे, तर आपण बरोबर त्यांचे आणून देतो. पण हे त्यांचं लसीकरण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हे पण एक आपण स्वतःच्या मनात एक जिद्द ठेवायला पाहिजे की नाही, मी माझ्या मुलाचे 5 वर्षापर्यंत तरी कमीत कमी इंजेक्शन पूर्ण करून घेईन. कारण गव्हर्नमेंट फालतू कामावर पैसे खर्च करणार नाही आहे. एवढा WHO आपल्याला पैसे पाठवत आहे, वॅक्सिनेशनसाठी एवढं मदत करत आहे, तर काही ना काही एक ड्रॉप जर बघितला ना, पोलिओचे 2 थेंब, अमिताभ बच्चनचा आपण ऐकतो, तर पोलिओ के 2 बूंद, तो 1 बूंद 75 रुपयाचा आहे, तो दुसरा बूंद 150 रुपयाचा आहे. म्हणजे 2 बूंद पाजासाठी 150 रुपये लागतात. त्याच्या मागे लागणारी मॅनपॉवर इतकी मोठी खर्च होते. म्हणजे एका मुलाच्या मागे कमीत कमी पोलिओसाठी 500 ते 600 रुपये, ट्रॅव्हलिंग, तिथून येईपर्यंत. तर एवढं सगळं गव्हर्नमेंट पैसे खर्च करत आहे याच्यासाठी की आपलं पोलिओ मुक्त, म्हणजे सगळ्या रोगामुक्त आपला भारत व्हायला पाहिजे, हेच एक इंटेन्शन राहतं. तर जबाबदारीने आई वडिलांनी पण लक्ष द्यायला हवं. मॅम, जी लस आहे याची काही प्रकार पण आहेत का? लस म्हणजे जसं आपण इंजेक्शननी देतो, एक काही ओरलनी देतो. जसं पोलिओ आपण ओरल ड्रॉप पाजतो. एक रोटा व्हायरसचा ड्रॉप निघलाय, लहान मुलांना जो डायरिया होतो, तसं काही काही लोकांना खूप सवय राहते की जन्म झाल्यावर त्याला घुटी पाजायची, ते घासून, दगडावर घासून घुटी देतात. ॲक्च्युली त्याचं काय होतं की त्याचं इन्फेक्शन हळूहळू ते व्हायरसेस, बॅक्टेरिया जमा होत जातात, मग त्याला 3-4 महिन्यानंतर लूज मोशन लागतात, ज्याला आपण डायरिया म्हणतो. तर हे सगळं डायरिया व्हायला नाही पाहिजे लहान मुलांना म्हणून एक अँटीडायरियल वॅक्सिन आलेलं आहे, जे रोटा व्हायरसचे राहतात. त्याचे पण 3 डोस राहतात, ते आपल्या गव्हर्नमेंट दवाखान्यामध्ये अवेलेबल राहते. तर हे घुटी देण्याचा जो प्रकार आहे हा बंद करायला पाहिजे, कारण लोकांचं असं समजत आहे की घुटी दिल्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते, तो खूप स्ट्रॉंग होतो. आता असं जर बघितलं तर डॉक्टर सगळे जेवढे पण MBBS डॉक्टर असतील त्यांनी कोणी
कोणीच आपल्या मुलाला गुटी दिलेली नाही आहे. जेवढे जेवढे मोठ्या मोठ्या पोस्टवर लोक असतील त्यांनी कोणीच गुटी पाजलेली नाही. मग त्यांचे मुलं बनले नाही का? आहे ना, का असं जरुरी आहे. ज्यांनी गुटी पिली ते खूप मोठ्या पोस्टवर गेले अशातला पण काही भाग नाही आहे. तर गुटी देण्यापेक्षा त्यांनी लसीकरणाकडे लक्ष द्यायला हवं. लसीकरणाकडे लक्ष द्यावे. आणि जर तुम्हाला वाटते की आपल्या मुलाला बदाम खारीक द्यायची आहे तर मुलं 6 महिन्याचे झाल्यावर तुम्ही बदामचं किंवा काजूचं एक पेस्ट बनवून दुधामध्ये उकळून त्यांना एक सप्लिमेंटरी डाएट म्हणून देऊ शकतात. मुलं 1 वर्ष झाल्यावर त्याला रोज बदाम द्या भिजवून. त्याच्यामुळेच मुलांची स्मरणशक्ती वाढेल. जे की हे इन्फेक्टेड, कारण दगडावर जर आपण त्याला मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं ना तर इतके मोठे जंत दिसतील आपल्याला, आणि तीच ती घासतात आणि तीच त्याच्यामध्ये ठेवतात डब्यामध्ये. तो सगळं घाणेरडं राहतं ते. त्याच्यामुळे मुलांना लूज मोशन लागतं, खोकला होऊ शकतो, निमोनिया होऊ शकतो त्याच्यामुळे. तर हे सगळं कुठे ना कुठे थांबायला हवं. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर सरला लाड आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत माता बाल संगोपन आणि लसीकरण या विषयावर. मॅम, लसीकरण याच्यामुळे काही साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम देखील होतात का? असा खूप मोठा दुष्परिणाम नाही राहत, पण थोडासा ताप येतो. कारण आपण जे डीपीटीचे इंजेक्शन लावतो, पेंटाचे इंजेक्शन लावतो, ते इंजेक्शन अँटीजन राहतं. ते जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जातं म्हणजे लहान मुलांच्या, तर त्याच्या अगेन्स्टमध्ये काही अँटीबॉडीज तयार होतात. तर थोडं टेम्परेचर राहतं. बाकी असा खूप मोठा दुष्परिणाम नाही. पण लहान मुलांना इंजेक्शन जेव्हा लावतो आपण तेव्हा त्याला आधीचेच काही आजार असले, जशा कंजेनायटल आपण म्हटलं की कंजेनायटली जन्मताच काहीतरी आजार राहतात, आणि त्याच्यात जर त्याला ते वॅक्सिन लावलं गेलं, कारण आपल्याला जन्मतात 1.5 महिन्याचं आजार आपल्याकडे इंजेक्शन लावायचं ठरलं, आपण त्याला एवढं इन्व्हेस्टिगेट नाही करून पाहत ना याला काही काही आजार आहे का. तर काही ठिकाणी काही वेळेस असं होतं की त्याला त्या इंजेक्शन लावल्यावर प्रॉब्लेम येतात. मग जेव्हा फाइंड आउट करतो, रिझन शोधतो की मग तेव्हा माहीत पडते त्याला ते आजार होते म्हणून त्याला ते इंजेक्शन सहन झालं नाही म्हणून. पण जनरली आता जे, कारण सगळे इंजेक्शन जे येतात ना खूपदा त्याचे टेस्टिंग होतात, वारंवार टेस्टिंग करून 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 मग ते शेवटी आपल्या यांच्यापर्यंत पोहोचतात, लाभार्थ्यापर्यंत. म्हणजे आधी त्या माकडावर, ॲनिमलवर टेस्टिंग करून, मग ह्युमन बीनच्या काही लहान लहान मुलांचं टेस्टिंग करून त्याच्यानंतर वॅक्सिन पोहोचतात. तर असं खूप मोठे साईड इफेक्ट वॅक्सिनेशनचा नाही. पण मॅम, जसं आपण सांगितलं की ती वॅक्सिन दिल्यावर ताप येतो, तर हे प्रत्येक लस किंवा प्रत्येक वॅक्सिन दिल्यावर होतच का? किंवा समजा झालं तर काय करायला हवं आईवडिलांनी? डीपीटी जे इंजेक्शन आहे म्हणजे दीड महिन्याचं, 2.5 महिन्याचं किंवा 3.5 महिन्याचं किंवा 1.5 वर्षाचं जे इंजेक्शन लावतो 5 वर्षाचं, याच्यामध्ये आताच बोलले की डिप्थेरिया, टिटॅनस हे जे अँटीजन आहेत ना याच्या अगेन्स्टमध्ये आपले शरीर रिॲक्ट करतं, त्याच्यामुळे थोडंसं टेम्परेचर येतो. तर जेव्हा हे लोक सेंटरवर येतात ना इंजेक्शन लावासाठी, तेव्हा सिस्टर त्यांना समजून सांगते की ह्या इंजेक्शनचा ताप येणार आहे, त्याच्यासाठी सिस्टर त्यांना पॅरासिटामॉलची गोळी पण देऊन ठेवते. जर खूपच लहान मुलं असेल ना तर त्यांना पॅरासिटामॉल ड्रॉप घ्यायला लावतं की तुम्ही ड्रॉप घेऊन घ्या. हे 7-7 थेंब किंवा 10-10 थेंब त्यांनी घ्यायला पाहिजे. जर एखाद्या सिस्टरनी नाही सांगितलं असेल तर ज्या जे लोक 1.5 महिन्याचा, 2.5 महिन्याचं किंवा 3.5 महिन्याचं इंजेक्शन लावायला जातात त्यांनी एक पॅरासिटामॉलचा ड्रॉप आपल्या पिडियाट्रिशियनच्या सल्ल्याने ठेवायला पाहिजे. म्हणजे त्याला कारण ते 24 तास राहतं फक्त, मग निघून जातो तो ताप. बाकी असे खूप मोठा काही असं साईड इफेक्ट्स नाही होत. आणि समजा मॅम एखाद्या लहान मुलाला जसं त्याचं काही 4 दिवसांनंतर एक किंवा ठरलेल्या दिवशी एक वॅक्सिन आहे, पण त्या दिवशी त्याला सर्दी आहे, खोकला आहे किंवा ताप आहे, आधीपासून काहीतरी असं थोडंसं व्हायरल फीवर झाला आहे, काहीतरी होत आहे, पण आजच त्याचं लसीकरण आहे, अशा वेळी त्यांनी काय करायला हवं? म्हणजे ती लस स्किप करायची आईवडिलांनी, त्याचा ताप जाऊ द्यायचा, की मग त्या तापातच लस घेतली तर चालत असते? थोडेसे मायनर सिम्पटम असेल तर लस लावायला हरकत नाही राहत. पण जर खूप वाटत आहे, खूप टेम्परेचर जास्त राहत आहे 101-102, किंवा त्याला खूप जास्त सर्दी खोकला आहे, किंवा त्याला लूज मोशन आहे, कारण आपल्या इंजेक्शनचा पण ताप येणार राहतो, त्याच्यामुळे लूज मोशन पहिलेच त्याला राहते, त्याला आपण वरून इंजेक्शन लावू, तर अशा वेळेस पोस्टपोन करायला पाहिजे. म्हणजे पुढच्या वीकमध्ये किंवा त्याच्या पुढच्या वीकमध्ये लावून त्याला जेव्हा त्याची तब्येत चांगली होऊन जाते तेव्हा त्यांनी पॅरेंट्स जाऊन लावू शकतात. आता काय होतं की ग्रामीणमध्ये आणि सिटी भागात पण, ग्रामीणमध्ये असं एखादं गाव असेल ज्याचं 1,500-2,000 हजार पॉप्युलेशन किंवा 3-4 हजार पॉप्युलेशन, त्या गावामध्ये नाही का ठराविक दिवशी वॅक्सिनेशन होतं. जर तो मुलाचं लसीकरण जसं आजच्या डेटला आहे, आजच्या डेटला त्याची तब्येत खराब आहे किंवा तो बाहेरगावला गेलेला आहे, आजच्या डेटमध्ये तो सुटला म्हणजे तो त्याला नाही जमलं लावायला, तर त्याला पुन्हा 1 महिना वाट पाहावं लागेल. पुन्हा त्यावेळेस नेक्स्ट सेशनला पण त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला, नाही जमलं त्याला त्याच्या पॅरेंट्सला वॅक्सिनेशन करायला, तर अशा मुलं कसे सुटत जातात. मग ते ड्रॉपआउटच्या लिस्टमध्ये जातात. त्यांची इम्युनिटी जी बिल्डअप झालेली असते, म्हणजे आपण जेव्हा पहिला लावला दुसरा लावला इम्युनिटी वाढत जाते. मग मधातच 3-4 महिन्याची गॅप पडली, पुन्हा ॲज इट इज होऊन जातो. तर जे शेड्यूलनुसार जर लावलं तर जास्त चांगलं. पण असं काही प्रॉब्लेम आला तर जवळच्या दवाखान्यामध्ये, कारण हॉस्पिटल जसं आता ग्रामीण भागात RH किंवा PHC राहते, तर PHCला वॅक्सिनेशन राहतात. आमच्या कॉर्पोरेशनमध्ये ना आम्ही मंगळवार आणि शुक्रवार 2 दिवस ठेवलेले आहे.
आणि जे एरियामध्ये जातात त्याचे दिवस महिन्यातून फक्त एकदाच राहतं. आणि मंगळवारी आणि शुक्रवार जे दवाखाने UPSC आहे तिथं राहतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला एरियामध्ये घराजवळ सिस्टर आल्यावर जर इंजेक्शन लावायला जमलं नाही तर तो दवाखान्यात मंगळवारी किंवा शुक्रवारी जाऊन आपल्या मुलांचं वॅक्सिनेशन कंप्लीट करून घेऊ शकतो. आणि जसं तुम्ही सांगितलं मॅम की समजा त्या दिवशी ताप आहे ठरलेल्या दिवशी किंवा त्या दिवशी नाही नेऊ शकले आई वडील, तर ती आपण काही दिवसांनंतर देऊ शकतो. 15 दिवस 8 दिवसांनी वगैरे ती लस परत देऊ शकतो. पण एखादी लस किंवा एखादं वॅक्सिन असं आहे की जे स्किप झालं, म्हणजे ते देण्यातच नाही आलं, तर काय परिणाम होऊ शकतात? अर्धवट लसीकरण झाल्यामुळे काय होईल की त्याला ज्या आजारापासून संरक्षण मिळायला पाहिजे होतं ते पूर्णतः मिळणार नाही. म्हणजे त्याची इम्युनिटी ॲज इट इज राहील. जसं आता आपण त्याला 2-3 डोस देऊन त्याला आपण त्याची इम्युनिटी बिल्डअप केली राहते आणि जर मधातच त्याचे वॅक्सिनेशन सुटले तर त्याचं पण काही लिमिट राहते की आपण 1 वर्षापर्यंत लावू शकतो, 1.5 वर्षापर्यंत लावू शकतो. पण तो बिलकुलच त्याने 3-4 घेतले आणि सोडूनच दिलं तर ते जे इंजेक्शन लावले ना त्याचा काहीच फायदा होणार नाही आहे. जसं तुम्ही सांगितलं होतं की गरोदर मातांच्या विषयी आशा वर्कर्स जातात, त्यांची नोंदणी करतात, त्यांना ठरलेल्या दिवशी घेऊन येतात. तर असं लहान मुलांच्या बाबतीत लसीकरणाच्या बाबतीत पण होतं का? हो, आमच्याकडे एक ड्यू लिस्ट राहते. जसं आम्ही आता जेवढे आमच्याकडे गरोदर माता आहे, जसं माझ्याकडे आता 100 गरोदर माता एखाद्या सेंटरला आहे, त्यांची आपण EDD काढतो. त्याच्यासाठीच EDDनुसार काय होते की आपल्याला माहीत होतं की या महिन्यात एवढ्या एवढ्या बायांच्या डिलिव्हरी होणार होत्या. त्या बायांचा 0 डोस मग मिळाला का मग तिथून सुरुवात करतो की त्यांच्या डिलिव्हरी झाल्या मग त्यांचे इंजेक्शन या महिन्यामध्ये, मग त्यांचं पेंटा फर्स्ट म्हणजे 1.5 महिन्याचे इंजेक्शन, मग त्यांचं 2.5 महिन्याचे इंजेक्शन, मग त्यांचं 3.5 ते लिस्ट राहते. आणि मग नव्याने पुन्हा सर्वे सुरूच राहतो. म्हणजे हे जुने पेशंट जे आपले गरोदर बायांचे डिलिव्हरी झाल्या, मग त्यांचा मुलगा 1.5 महिन्याचा झाला, मग तो 2.5 महिन्याचा, मग तो 3.5 महिन्याचा, असं जे शेड्यूलनुसार. आणि नव्याने जे लोक कोणी राहायला आलेले आहे, कोणी नवीन पेशंट मिळालेले आहे, जसं काही कोणी 2 वर्षाचा मुलगा आपल्या एरियात राहायला आलेला आहे किंवा बाहेरगावला गेला होता कोणी नोकरीनिमित्त, आता पुन्हा आलेला आहे, तर अशा सगळे सोबत करून एक ड्यू लिस्ट बनते. ते ड्यू लिस्ट आशा वर्करकडे राहते, आपले ANM कडे पण राहते. त्या ड्यू लिस्टनुसार आधीच्या दिवशी जाऊन ती सगळ्या घरांना सांगून येते आशा वर्कर की उद्या या ठिकाणी लसीकरण आहे, तुम्ही सगळ्यांनी या म्हणून. ती त्यांचं कार्ड चेक करते कोणते कोणते लसीकरण राहिलेलं आहे, ते सांगून तुमचं हे वॅक्सिन बाकी आहे, हे वॅक्सिन बाकी आहे, ती सर्वे करून आधीच्या दिवशी सांगते. पुन्हा दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सेशन सुरू व्हायच्या आधी पुन्हा ती बोलवायला जाते. पुन्हा सेशन सुरू झाल्यावर जर तिला वाटलं की जे लोक आलेले नाही आहेत पुन्हा त्यांच्या घरी जाते की तुम्ही चला सेशन सुरू झालेलं आहे. अशा प्रकारे हा लसीकरणाचा प्रोग्राम आम्ही राबवतो. तर मॅम ते जे आशा वर्कर्स आहेत यांना म्हणजे तेच लोक लस टोचतात की इतर कोणी कर्मचारी असतात की जे लोक लस टोचतात? हां, लस टोचक हा दुसरा राहतो. लस टोचक आपल्या ट्रेन ANM राहतात, आपला स्टाफ राहतो. आशा वर्करला एवढं नॉलेज राहत नाही कारण ती एक फक्त कार्यकर्ती राहते की जे लोकांना मोबिलाइज करते आपल्यापर्यंत. म्हणजे ती फक्त परिवारातून गरोदर माता किंवा लहान मुलाला mobilization शासनाच्या केंद्रावर आणण्याचं काम करते आणि त्यांची नोंदणी ही आपल्याजवळ ठेवते. तर जे लस टोचक राहते आमच्या ANM राहतात, त्यांचं ट्रेनिंग झालेलं राहते. GNM राहतात, त्यांचं पण ट्रेनिंग झालेलं, ते मेडिकल ऑफिसर यांचं पण ट्रेनिंग झालेलं राहतं. मेडिकल ऑफिसर इंजेक्शन लावत नाही पण त्यांना सगळं ओरिएंटेशन राहते, कोणतं इंजेक्शन लावलं तर कोणत्या रोगापासून आपल्याला संरक्षण मिळालं पाहिजे, आपल्या ANMला कसं ट्रेनिंग द्यायला पाहिजे, आशाला कसं ट्रेनिंग द्यायला पाहिजे, याच्यासाठी मेडिकल ऑफिसरचे पण ट्रेनिंग आणि वर्कशॉप सुरूच राहतात. बरं, तर मॅम जसं हे पूर्व परीक्षण आहे यासाठी किंवा आशा वर्कर्स जे काम करत आहेत, ANM GNM जे लस टोचायचं काम करतात आणि आशा वर्कर्स जे काम करतात यांना काही मोबदला मिळत असतो का यासाठी? हे आशा ANM आणि GNM हे तर आपल्या गव्हर्नमेंटच त्यांना पेमेंट देतं, त्यांचं पेमेंट ठरलेलं राहतं सॅलरी त्यांची. आशा वर्कर आहे, आशा वर्करला एक फिक्स 5,000 वगैरे पेमेंट आता सध्या दिलेलं आहे. पहिले ते त्यांना खूप कमी पेमेंट मिळायचं, आता त्यांचं पेमेंट वाढत चाललेलं आहे. तर त्यांना तेवढंच काम राहते की एरियामध्ये जाऊन सर्व्हे करायचा आणि मग त्यांना काही ॲडिशनल पैसे मिळतात. जसं त्यांनी आता गरोदर पेशंट शोधून आणली, तिचे पैसे वेगळे, तिने जे लाभार्थी शोधले नवीन ते 1.5 वर्षाचे इंजेक्शनवाला लाभार्थी शोधलाय, 9 महिन्याचे इंजेक्शनवाला लाभार्थी शोधला, तर त्याचे पैसे ऍड होत जातात. मग असं करून जेवढं ती जास्त काम करेल तेवढा तिचा मोबदला वाढत जाईल. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर सरला लाड आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत माता बाल संगोपन आणि लसीकरण या विषयावर. मॅम, आपण लसीकरणाबद्दल बोलत होतो, तर ती जी लस आहे, वॅक्सिन आहे, हे कशा प्रकारे आणि कुठे साठवलं जातं? वॅक्सिनेशनचं जे प्रोडक्शन आहे ते कंपनीमध्ये होतं, त्या कंपनीमधून ते मुंबईला येतं, मुंबईमधून ते पुण्याला येतं, मग पुण्याच्या आमच्या संचालक ऑफिसमधून ते डिस्ट्रीब्यूट होतं. तर त्याचं टेम्परेचर जे शीत साखळी म्हणतो आपल्याला कोल्ड चेन, ते टेम्परेचर मेंटेन होणं खूप जरुरी आहे. म्हणजे ते 2 to 8 डिग्री टेम्परेचर त्याचं जिथून बनवतं तिथून मॅन्युफॅक्चर लेव्हलपासून तर लाभार्थ्यांना टोचेपर्यंत मेंटेन होणं खूप आवश्यक आहे.
तर ते जर टेम्परेचर मेंटेन झालं नाही तर त्याची इफिकॅसी चालली जाते, म्हणजे त्याची जी पॉवर आहे ती चालली जातं. जे वॅक्सिनेशन्स आहे ते आपण आपल्या दवाखान्यामध्ये, जसं आपल्याला आता DD ऑफिस म्हणजे संचालक ऑफिसमधून आपल्यापर्यंत पोहोचलं, तर आमच्या जे सेंटर आहे दवाखाने कॉर्पोरेशनचे किंवा UPSC आहे तिथं मग ILR मध्ये स्टोअर करतो. ILR मध्ये मग सगळ्यात जे BCG आहे, मिझल आहे, रोटा व्हायरस आहे, हे आपण डायल्युएंटवाले म्हणजे पावडर फॉर्ममध्ये राहतात वॅक्सिन्स, त्याला आपण डायल्युएंट टाकतो आणि तयार करतो आणि मग इंजेक्शन लावतो आपण त्याचे. रोटा व्हायरस तर प्यायचा ड्रॉपसारखं राहतं आणि ओलर पोलिओ तर ड्रॉपच आहे आपला, आणि 2 जे आहे ते इंजेक्शन आहे. याचं असं राहतं की ते 2 तासामध्ये, जसं BCG आपण फोडलं त्याच्यामध्ये 5 डोसेस होतात, तर ते 2 तासामध्ये त्याला लावणं खूप आवश्यक राहतं. जर ते आपण 4 तास ठेवलं तर त्याची इफिकॅसी चालली जाते. मिझल आपण फोडतो, मिझलमध्ये 5 डोसेस होतात, BCG मध्ये 10 डोसेस होतात. तर मिझल पण लावल्यानंतर आपण डायल्युएंट फोडून तयार केल्यानंतर आपल्याला 4 तासात लावणं आवश्यक राहतं, पण ते जर आपण जास्त वेळ ठेवलं त्याची इफिकॅसी चालली जाते. असं खूप ठिकाणी मी पाहण्यात आलेलं आहे की काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण की ते वॅक्सिन आहे ना 2-2, 3-3 दिवस ठेवलं जातं आणि मग ते वॅक्सिन नंतर यूज केलं जातं. तर हे बिलकुल नियमाच्या अगेन्स्टमध्ये आहे, कारण ते असं मुलांच्या जीवाशी खेळणं बरोबर नाही आहे. त्यामुळे त्यांनी जे कोणी असं काम करत असेल त्यांनी सरळ एकतर लावायचं राहिलं तर पैसे जास्तीचे घेऊन त्या पॅरेंट्सकडून, म्हणजे त्यांचं असं राहते की डोस वाया नाही जायला पाहिजे. जसं त्यांच्याकडे एकाच लाभार्थी असेल आणि 4 डोसेस वाया जात असतील तर मग 4 डोसेसचं काय करायचं, तर नंतर उद्या परवा येईल असं करायचं पहिले. आता मला नक्की माहित नाही आहे, पण पहिले असं करायला नको. आणि मॅम आपण शीत साखळी याच्याबद्दल थोडंसं सांगाल का? आता तुम्ही उल्लेख केला त्याबद्दल. शीत साखळी म्हणजे नेमकं कसं मेंटेन करायला हवं त्यांनी? जे वॅक्सिन जसं येतं जसं आपल्याकडे आता वॅक्सिन आपण सिस्टर जे राहते ती वॅक्सिन घेऊन जाते, तर त्याच्या आईस पॅकमध्ये घेऊन जाते, म्हणजे 2 पासून तर 8 डिग्री टेम्परेचर त्या वॅक्सिन कॅरियरचं मेंटेन राहायला पाहिजे. वॅक्सिन कॅरियर कडक असायला पाहिजे. जर ते पाणी झालेलं आहे म्हणजे आईस मेल्ट होऊन गेलेलं आहे तर ते व्हायला नको, म्हणजे वॅक्सिन काम नाही करत आहे, म्हणजे ते जे मेडिसिन आहे ते काम नाही करणार, तर इफिकॅसी त्याची चालली जाईल. म्हणून आपण सिस्टर बाद खूप सारे फोटोमध्ये पण दाखवतात की वॅक्सिन कॅरियर घेऊन सिस्टर जाताना दिसते आपल्याला पेरीमध्ये. पोलिओच्या वेळेस खूप सारे लोक आपल्याला वॅक्सिन कॅरियर घेऊन जाताना दिसतात. त्याच्यामध्ये आईस पॅक राहतात, 4 बाजूंच्या आईस पॅक राहतात, सेंट्रलला वॅक्सिन ठेवलेलं राहते आणि वॅक्सिनेशन लावताना फक्त ते एकच व्हायल टेबलवर ठेवतात, बाकीचे व्हायल पुन्हा पॅक करून ठेवून देतात, म्हणजे लावून ठेवतात, म्हणजे उघडं राहील. जसं आपण फ्रीजला उघडं ठेवून देऊ खूप वेळपर्यंत तर फ्रीजचा थंडावा सगळा चालला जाईल, तसं वॅक्सिन कॅरियर जर आपण ओपन ठेवलं तर त्याचा थंडावा सगळा चालला जाईल. तर हे 2 to 8 डिग्री टेम्परेचर मॅन्युफॅक्चरर पासून तर त्या बच्चूला इंजेक्शन लावेपर्यंत मेंटेन व्हायला पाहिजे, तरच ते वॅक्सिन इफेक्टिव्ह. त्यालाच आपण कोल्ड चेन मेंटेन म्हणतो. मॅम जसं मिशन IMI याच्याबद्दल आम्हाला काही सांगता येईल का? हां, मिशन इंद्रधनुष्य हे 7 ऑगस्टपासून 12 ऑगस्टपर्यंत दर 3 टप्प्यामध्ये राबवण्यात येणार आहे. यामध्ये 0 ते 2 वर्ष आणि 2 ते 5 वर्ष या वयोगटातील ज्या मुलांचे लसीकरण सुटलेले आहेत, म्हणजे 2 घेतले 3रं राहिलेलं आहे, तर तशा सुटलेल्या मुलांना आपल्याला शोधून काढायचं आहे आणि त्यांना वॅक्सिनेट करायचं आहे. तर हा भारतभर राबवणारा प्रोग्राम आहे. याचे 3 टप्प्यामध्ये होणार आहे. अजून एक इव्हिन ॲप म्हणून आलेलं आहे, तर जे वॅक्सिनेशन लावणार आहे ते इव्हिन ॲपमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे, जेणेकरून पॅरेंट्सला त्याचा मेसेज चालला जाईल की तुमच्या मुलाचे हे वॅक्सिन ड्यू आहे, म्हणजे नेक्स्ट इंजेक्शन जेव्हा लावायचं राहिलं. अजून यायचं आहे, सुरू व्हायचं आहे, पण इव्हिन आता आपण इंद्रधनुष्यसोबतच सुरू करू शकतो. म्हणजे ज्या बालकांचं लस सुटून गेली आहे, स्किप झाली आहे, ते याचा फायदा घेऊ शकतात. तर मॅम आजच्या कार्यक्रमात आमच्या दर्शकांना तुम्ही काय सल्ला देणार? महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर म्हणून नाही सांगत आहे, एक आई म्हणून सांगते, एक नागरिक म्हणून सांगते आहे की प्रत्येकाने आपल्या मुलांचं लसीकरण, आपल्या मुलांच्या आरोग्यविषयक आणि ज्यांच्याकडे ज्या महिला असतील त्यांनी महिलांच्या काळजी घ्यायला पाहिजेत, कारण आई सुरक्षित तरच घर सुरक्षित राहू शकतं. एक आई जर आजारी पडली किंवा एका आईचं काही मृत्यू झाला किंवा काही झालं तर पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होऊन जाते. तर आपलं प्रिव्हेन्शनच बेटर दॅन ट्रीटमेंट आहे. जिथं आपण अवॉइड करू शकतो अशा गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. लहान मुलांचे प्रत्येक पॅरेंट्सनी जबाबदारी आहे की आपल्या मुलांचे कमीत कमी महिन्याच्या महिना एक तुम्ही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सगळ्यांनी एक ॲप तयार करून ठेवलेला आहे, फाईल मॅनेजर तयार करून ठेवलेला आहे. तसंच आपल्या मुलाच्या लसीकरणाचं जर आपण एक फाईलमध्ये टाकून ठेवलं तर आपण त्याला रिमाइंड पाहत राहू की अरे माझ्या मुलांचे कोणते लसीकरण बाकी आहे का. तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाही लावायचे असतील तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाऊन लावू शकता, की माझ्या मुलाचे हे तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता की माझ्या मुलाचे हे वॅक्सिन बाकी आहेत आणि आम्हाला लावायचे आहे, तर प्रायव्हेट हॉस्पिटलवाला पण तो तुमचे ड्यूवाले इंजेक्शन तुम्हाला लावून देईल. महत्त्वाचं आहे की तुमचे इंजेक्शनचा जो शेड्यूल राहिलेला आहे तो तुम्ही कंप्लीट करून घ्यावा. जे आमचे कर्मचारी खूप मेहनत करत आहेत, आशा वर्कर, ANM, मेडिकल ऑफिसर, GNM, तर त्यांच्या लेवलला त्यांना सहकार्य करावं.
ते त्यांना बाहेरूनच हाकलून देऊ नये. कारण खूपदा असं होतं की चांगल्या चांगल्या घरी आमचे स्टाफ जातं, पण आम्हाला तुमच्या प्रायव्हेट सरकारी कामाची आवश्यकता नाही आहे किंवा आम्हाला तुमच्या सेवांची गरज नाही आहे असं म्हणजे आईवडिलांनी जागरूक राहून शासनाला हेल्प केली पाहिजे, मदत केली पाहिजे आणि मुलांकडे लक्ष द्यायला हवे. मला वाटतं आज एक मोलाचा सल्ला इथे मिळाला आहे दर्शकांना. मॅम, आज तुम्ही इथे वेळ काढून आलात आणि आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं, त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते मॅडम. धन्यवाद. धन्यवाद.